आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्या आधार कार्डचा जो पत्ता आहे तो कसा बदलायचा, म्हणजे ॲड्रेस करेक्शन कसं करायचं ते पण घर बसल्या लाईव्ह पूर्ण प्रोसेस आपण बघणार आहोत आणि 3 दिवसाच्या आत तुमचा आधार कार्डवरचा पत्ता बदलून जाईल। त्यासाठी मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये या वेबसाईटची लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही या पेजवर येऊ शकता। या पेजवर आल्यानंतर तुम्ही लॉग इनवर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। त्याच्याच खाली तुम्हाला कॅप्चा भरून घ्यायचा आहे। कॅप्चा भरून झाल्यावर लॉग इन विथ OTP यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर एक OTP पाठवला जाईल, तो OTP या ठिकाणी भरायचा आहे। OTP भरल्यानंतर लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्ही या पेजवर याल। इथे तुम्हाला ॲड्रेस अपडेटवर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अजून एक नवीन पेज ओपन होईल। त्यामध्ये तुम्हाला 2 ऑप्शन दिसतील, त्यापैकी अपडेट आधार ऑनलाईन या ऑप्शनवर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर प्रोसेस टू आधार या बटनावर पण क्लिक करा। त्यानंतर तुमच्यासमोर ॲड्रेस अपडेटचं ऑप्शन येईल। प्रोसेस टू अपडेट आधार या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या सध्याचा ॲड्रेस म्हणजे करंट ॲड्रेस दिसेल। त्याच्याच खाली तुम्हाला तुमचा नवीन ॲड्रेस टाकायचा आहे, म्हणजे तुमचा नवीन पत्ता भरायचा आहे। तर बघा, केअर ऑफ या ठिकाणी तुम्हाला तुमच्या पालकाचे नाव टाकायचं आहे। जर तुम्ही मुलगा असाल तर सन ऑफ S/O त्याच्यापुढे तुमच्या पालकांचं नाव टाकायचं। जर तुम्ही मुलगी असाल तर डॉटर ऑफ म्हणजे D/O आणि त्याच्यापुढे तुमच्या पालकांचं नाव टाकायचं आहे। त्याच्यानंतर खाली मराठीमध्ये ॲटोमॅटिक टाईप केले जाईल। त्याच्यानंतर खाली तुमचा जो पत्ता आहे तो पूर्ण भरून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर सगळ्यात खाली मॅन्युअल अपलोड या ऑप्शनवर क्लिक करा। त्याच्याच खाली तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे, जे तुम्ही ॲड्रेस प्रूफसाठी देणार आहात ते तुम्ही सिलेक्ट करू शकता। त्यासाठी इलेक्ट्रिसिटी बिल देऊ शकता, वोटर ID कार्ड देऊ शकता, रेशन कार्ड देऊ शकता। जो ॲड्रेस प्रूफ तुमच्याकडे आहे तो तुम्ही इथे देऊ शकता। नंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुम्ही भरलेला पूर्ण पत्ता या ठिकाणी दिसेल। जर पत्ता एडिट करायचा असेल तर तुम्ही करू शकता। आय हिअर बाय कन्फर्म दॅट या ऑप्शनवर क्लिक करा। त्याच्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता ऑनलाईन ॲड्रेस बदलण्यासाठी तुम्हाला 50 रुपयाचं पेमेंट ऑनलाईन करायचं आहे। त्याच्यानंतर आय हिअर बाय कन्फर्म दॅट या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला पेमेंट ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे। पे यू बीज यावर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुम्हाला मेक पेमेंट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला 50 रुपयाचं पेमेंट ऑनलाईन करायचं आहे। त्यासाठी तुम्ही UPI सिलेक्ट करायचं आहे आणि 50 रुपयाचं ऑनलाईन पेमेंट करायचं आहे। ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर एक्नॉलेजमेंट स्लिप डाउनलोड करण्याचा ऑप्शन येईल आणि ती स्लिप आपल्याकडे डाउनलोड करून ठेवायची आहे। 2 ते 3 दिवसात तुमचा ॲड्रेस तुमचा पत्ता बदलण्यात येईल। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही तुमचा आधार कार्डवरचा पत्ता सहजपणे घरबसल्या मोबाईलने बदलू शकता। बाकी व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।